नमस्कार सर्वांना. अवकाशातील सावल्यांचा हा भव्य खेळ आणि खगोलीय हालचाली समजून घेण्यासाठी तयार केलेल्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. मिडल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक परफेक्ट स्टडी गाईड ठरणार आहे. आज आपण अवकाशातलं हे गुंतागुंतीचं विज्ञान अगदी रोजच्या जीवनातल्या सोप्या उदाहरणांमधून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या संपूर्ण सत्रात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत त्याचा हा एक छोटासा आराखडा. आपण सावल्यांचे नियम, चंद्राचा सतत बदलणारा आकार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामागची खरी गंमत आणि शेवटी पिंड आणि अधिक्रमण अशा अत्यंत रंजक खगोलीय घटनांवर नजर टाकणार आहोत. सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. सावल्यांचे नियम म्हणजेच या खगोलीय खेळाची नेमकी मांडणी कशी असते. आता हा संपूर्ण खेळ समजून घ्यायचा असेल तर आपल्या विश्वाची कल्पना एका प्रचंड मोठ्या अंधाऱ्या खोलीसारखी करा, जिथे एकच मोठा टॉर्च लावलाय. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हाच या अद्भुत सावल्या निर्माण होतात. या सरळ रेषेत येण्यालाच खगोलशास्त्रात युती किंवा इंग्रजीत कंजंक्शन असं म्हणतात. लक्षात घ्या, ही अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक अट आहे. जोपर्यंत ही अचूक सरळ रेषा तयार होत नाही तोपर्यंत कोणतंही ग्रहण शक्यच नसतं. आणि यावरूनच सावली पृथ्वीपर्यंत पोचण्याचा नेमका क्रम कसा असतो हे अगदी स्पष्ट होतं. या रचनेत सूर्य हा आपला एकमेव प्रकाश स्रोत आहे. आता होतं काय तर चंद्र फिरता फिरता बरोबर मध्यभागी येतो आणि सूर्याचा प्रकाश अडवतो. साहजिकच यामुळे चंद्राची सावली थेट पृथ्वीवर पडते. याच अचूक प्रक्रियेमुळे आपल्याला अवकाशातील सावल्यांचा हा अफलातून खेळ पाहायला मिळतो. आता वळूया पुढच्या भागाकडे, जिथे आपण चंद्राचा बदलणारा आकार आणि त्यामागील अद्भुत दृष्टिभ्रम समजून घेणार आहोत. बरं, आता इथं उपभू आणि अपभू या दोन अतिशय महत्त्वाच्या स्थितींची तुलना केली आहे. एक साधं उदाहरण घेऊया. एखादा चेंडू डोळ्यांच्या अगदी जवळ आणला तर तो मोठा दिसतो आणि लांब नेला तर लहान दिसतो, बरोबर? चंद्राचंही अगदी तसंच आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे सुमारे 3,63,300 किलोमीटर अंतरावर असतो तेव्हा तो उपभू म्हणजेच पेरिजी स्थितीत असतो आणि साहजिकच मोठा दिसतो. याउलट जेव्हा तो पृथ्वीपासून 4,05,500 किलोमीटर इतक्या दूर जातो तेव्हा तो अपभू म्हणजेच ॲपोजी स्थितीत असतो आणि खूपच लहान भासतो. आता अंतर आणि सरळ रेषेचे नियम तर आपण पाहिले. चला तर मग याच आधारावर सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय ते पाहूया. सूर्यग्रहण हे नेहमी फक्त अमावास्येलाच होतं. या दिवशी चंद्र अगदी गुपचूप पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. तो सूर्याचा प्रकाश पूर्णपणे अडवतो आणि आपली सावली थेट पृथ्वीवर टाकतो. आणि मग काय, ज्या ज्या ठिकाणी ही सावली पडते तिथल्या लोकांसाठी भर दिवसाही चांगलाच अंधार गाठून येतो. सावली किती गडद आहे आणि चंद्र नेमका किती मोठा दिसतोय यावरून सूर्यग्रहणाचे 3 मुख्य प्रकार ठरतात. जेव्हा चंद्राची दाट सावली, ज्याला आपण अंब्रा म्हणतो, ती पृथ्वीवर पडते तेव्हा ते खग्रास सूर्यग्रहण असतं. जर फक्त विरळ सावली म्हणजेच पेनुम्ब्रा पडली तर ते खंडग्रास सूर्यग्रहण होतं. आणि समजा चंद्र अपभू स्थितीत असल्यामुळे खूप लहान दिसत असेल तर आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळतं. ऐकून कदाचित नवल वाटेल, पण खग्रास सूर्यग्रहण ही अतिशय कमी वेळ टिकणारी घटना आहे. सूर्य पूर्णपणे झाकला जाण्याचा हा काळ जास्तीत जास्त फक्त 440 सेकंड म्हणजे साधारणपणे 7 मिनिटे आणि 20 सेकंदांचाच असू शकतो. म्हणूनच तर ही घटना पाहणं इतकं दुर्मिळ आणि खास मानलं जातं. मगाशी पाहिल्याप्रमाणे जेव्हा चंद्र अपभू स्थितीत म्हणजे दूर असतो तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्याची कळा एखाद्या चमकदार सोनेरी अंगठीसारखी दिसते. याच अद्भुत दृश्याला कंकणाकृती ग्रहण म्हणतात. याउलट खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जातो तेव्हा सूर्याचं नेहमी लपलेलं बाह्य आवरण, ज्याला आपण कोरोना म्हणतो, ते आकाशात अचानक लखलखताना दिसतं. अर्थात या सगळ्या गमतीजमतीत सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी थेट पाहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच अशा खगोलीय घटना पाहताना विशेष सोलार फिल्टर्स किंवा ग्रहण पाहण्यासाठी डिझाईन केलेले खास चष्मे वापरणं अगदी मस्ट आहे. डोळ्यांचं कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी या नियमाशी अजिबात तडजोड करायची नाही. आता या खगोलीय खेळाची बाजू थोडी उलटवून पाहूया आणि चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय होतं ते समजून घेऊया. आपल्याला माहितीच आहे की पृथ्वी चंद्रापेक्षा कितीतरी मोठी आहे. त्यामुळे जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या अगदी मध्ये पृथ्वी येते तेव्हा तिची एक प्रचंड मोठी सावली निर्माण होते, जी टाळता येणं अशक्यच असतं. ही सावली थेट चंद्रावर पडते आणि सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून पूर्णपणे रोखते.
अगदी सूर्यग्रहणासारखेच चंद्रग्रहणाचेही 3 प्रकार आहेत, जे पृथ्वीच्या सावलीचा कोन आणि खोली यावर ठरतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून प्रवास करतो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं. जेव्हा चंद्राचा काही भागच दाट सावलीतून जातो तेव्हा ते खंडग्रास चंद्रग्रहण असतं. आणि जेव्हा चंद्र केवळ पृथ्वीच्या विरळ सावलीतून म्हणजे पेनुंब्रामधून जातो तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हटलं जातं. मगाशी आपण पाहिलं की सूर्यग्रहण किती पटकन संपतं, बरोबर? पण खग्रास चंद्रग्रहण अगदी त्याच्या उलट आहे. ही एक अतिशय संथ चालणारी घटना आहे. पृथ्वीची सावली प्रचंड मोठी असल्यामुळे खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल 107 मिनिटांपर्यंत असू शकतो. म्हणजे या अद्भुत घटनेचा आनंद घ्यायला आपल्याला भरपूर वेळ मिळतो. या खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राचा रंग अतिशय आकर्षक आणि थोडासा गूढ असा लालसर होतो. यालाच आपण ब्लड मून असंही म्हणतो. पण हा लाल रंग येतो कुठून? तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या कडांवरून वागतो आणि पृथ्वीच्या वातावरणामुळे फक्त लाल रंगाचा प्रकाश चंद्रावर जाऊन पडतो. या प्रकाशाच्या वाकण्यामुळेच आपल्याला हा लालसर चंद्र पाहायला मिळतो. ग्रहणांच्या पलीकडे जाऊन आता आपण पिंड आणि अधिक्रमण अशा अवकाशातील लपाछपीच्या आणखी काही रंजक खेळांची माहिती घेऊया. जेव्हा ग्रह एकमेकांसोबत लपाछपी खेळतात तेव्हा नेमकं काय होतं? हा साधा वाटणारा प्रश्न आपल्याला कक्षीय गतिशास्त्राच्या आणखी 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेण्यास मदत करतो. यातील पहिली संकल्पना आहे पिंड, ज्याला इंग्रजीत ऑकल्टेशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पिंड म्हणजे पूर्णपणे अदृश्य होणं. जेव्हा एखादा दूरचा तारा दुसऱ्या एखाद्या फिरणाऱ्या ग्रहाच्या मागे जाऊन पूर्णपणे लपतो तेव्हा त्या घटनेला आपण पिंड असं म्हणतो. दुसरीकडे अधिक्रमण किंवा ट्रान्झिट ही थोडी वेगळी आणि अतिशय सुंदर घटना आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणारे बुध किंवा शुक्रासारखे आतले ग्रह जेव्हा सूर्यासमोरून जातात तेव्हा ते सूर्याच्या मोठ्या आणि तेजस्वी चेहऱ्यावर प्रवास करणारे छोटे काळे ठिपके असल्यासारखे दिसतात. यालाच अधिक्रमण असं म्हणतात. आता शेवटी एक विचार करूया. आपली संपूर्ण सूर्यमाला ही जर हलणाऱ्या सावल्यांची आणि अगदी अचूक वेळेवर चालणारी एक घड्याळासारखी यंत्रणा असेल तर विचार करा दूरच्या आकाशगंगांमध्ये सध्या अशा कोणत्या अज्ञात घटना आणि खगोलीय रचना घडत असतील ज्यांचा आपण अजून शोधही घेतलेला नाही. या प्रचंड आणि अद्भुत विश्वाच्या भूमितीबद्दल